सगळे फूडी आहेत, सगळे. भूषण प्रधान अत्यंत खायला आवडतं त्याला. वैभव तत्वादी मी तर म्हणते खादाड येतो नुसता. मी एकदा तर तो जेवायला बसला होता, मला रिहर्सलला जायचं होतं आणि आता जेवणच संपे ना, माझं संपलं होतं जेवण, हा अजून मागतोय. मी ताट खेचलंय त्याचं की बास आता वैभव चल. ही इज व्हेरी फूडी. अभिजित खांडकेकर मस्त खाण्याची सवय येतात त्याला. त्याच्याकडे तुला सगळ्या हेल्दी चमचमीत गोष्टी आणि तुझं मनही भरेल अशा गोष्टी त्याच्या त्या बास्केटमध्ये असतात. आणि तो असा मित्र आहे ना की आता समजा मी चीट करत असेल, आता समजा मी आमरस खाते तर तो खाऊ नाही देणार मला आमरस. तो मला उद्या सांगणार की उद्या तुझं फोटोशूट आहे माहिती आहे ना, एक दिवस कंट्रोल कर, परवा खा. दिस इज अभिजित खांडकेकर. पण असा मित्र असायला पाहिजे ना, म्हणजे या तुमच्या गोष्टी पण सांभाळणारा. वैभ्या म्हणेल खा ग सावंत. काश्मीर इज ऑल्सो व्हेरी व्हेरी प्रामाणिक अबाउट हिज रुटीन. आणि तो खूपच फिटनेस फ्री. तो पण फूडी आहे, तो भयंकर फूडी आहे. तो पण मी त्याला गोड खाताना आणि पाहिलं, म्हटलं अरे तुझ्याकडे बघून एकतर टचवूड वाटत नाही, तू एवढं खाऊ शकतोस. पण जेव्हा एखाद्या प्रोजेक्टसाठी त्याला तयारी करायची असेल ना तेव्हा तो बघणारही नाही. तो एकदा माझ्या घरी आला होता नवरात्राच्या वेळेस आणि देवीचा नैवेद्याचं ताट मी त्याला समोर दिलं. तर तो म्हणाला, हे बघ विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मी ऑफ कार्ब्स आहे, तर मी फक्त हा एवढा प्रसाद घेतो. म्हणून त्याने थोडंसं ते चाकलं. काय कंट्रोल आहे यार. माझ्यासमोर जर बासुंदी आणि मोदक आला तर मी नाही करत त्यांचं. सो अत्यंत शिस्तीत असलेली ही माझी मित्रमंडळी आहेत. त्यांना पण बऱ्यापैकी फॉलो करते मी. भूषण प्रधान एकदा म्हणाला की आय एम ऑन अ कीटो डाएट. म्हटलं तुला एक तर गरज काय कीटोची, आणि तू कीटो केल्यावर आम्ही काय करायचं. सो एक्सपेरिमेंट पण सतत करत असतात सगळे आणि मजा येते ह्यांचं. आम्ही सगळेच राहतो, आम्ही सगळे फूडी आहोत त्या बाबतीत. निश्चित. आणि आता आपण इतकं जेवणाविषयी बोललो, मला इथे कुरडया दिसत आहेत. तू ऑइली किती खातेस? मी खाते. ऑइल अवॉइड करतेस? नाही, मी खाते. ऑइल शिवाय काय लाईफ आहे. मी ऑइल प्लीज, ऑइल नका माझ्याकडून काढून. मला असं तळलेलं चमचमीत आवडतं फार. मी कंट्रोलमध्ये खाते मी पण. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल ठेवला की तुम्हाला सगळं खाता येतं. येस. आता अळूवडी इतकी छान तळली गेली आहे ती. जर तू पण टेस्ट कर. तू टेस्ट नाही केली आहेस. नाही ठरवणार. तू काय ऑफ ऑइल वगैरे आहेस का? सॉरी मी तुला मी तुला मी आता जरा डाएट करतेच. जरा असं मनावर ठरवलं की नको, आपले बाकीचे पण ज्या व्याधी होतात आपल्याला त्या होणार नाहीत. त्यामुळे जरा बॅलन्स करायचं. मी ऑइली खाते. पण आता तू सगळ्या आपल्या स्त्री वर्गाला, समस्त स्त्री वर्गाला स्वतःची काळजी घ्या, ती कशी घ्या? कारण आपण बायका ना बऱ्याचदा कुटुंबात इतक्या रमतो की स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. इवन इतकंही की आपण आधी इतके छान राहायचो लग्नाआधी, आणि लग्नानंतर मग मुलांमध्ये इतके होतो की मग आपले केस कुठे, केसाचा काय उतार झालाय, किंवा किती अपडेट राहायचं, किती अपग्रेड राहायचं. याच्यात आपण काय म्हणतो, आपण मागे नसतो, पण आपण ना इतकं रमून जातो आपल्या संसारामध्ये की ते आपण डोलतो. तर त्या समस्त स्त्री वर्गाला मला तुझ्याकडनं आता एक कळकळीचा हे जाऊ दे की स्वतःला खा प्या पण कसं मस्त ठेवा, छान ठेवा. सगळ्यात आधी ना खुश राहा. दुःख प्रत्येकाला आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना दुःख आहेत, त्यांच्या इन्सिक्युरिटीज आहेत. पण समोरच्याला दाखवून देऊ नका. आपल्या चेहऱ्यावर सतत एक हास्य ठेवा. कारण मला असं वाटतं की आपणच आपली काळजी घेऊ शकतो. प्रणाली, कितीही आपल्या जवळचा जीवलग माणूस आजूबाजूला असेल, शेवटी तुम्हालाच काळजी घ्यायची. बरोबर. आपल्याला आई हाताने तोंडापर्यंत घास आणू शकते, पण तो किती वेळा चावायचा, तो कसा गिळायचा हे आपल्याला करावं लागणार. बरोबर. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. जी दिनचर्या आहे तुमची, जी काही असेल, काही लोक नोकरी करणारी आहेत, काही जणी घर सांभाळणार आहेत, काही जणांचा बिझनेस आहे छोटासा काहीतरी बनवायचा. ह्या सगळ्यात फक्त स्वतःसाठी 10 मिनटं तर काढू शकता तुम्ही. बरोबर. 10 मिनटं मिळाली तर त्या 10 मिनटात तुम्हाला आवडत असलेली सगळ्या गाण्यांची लिस्ट काढा आणि त्या 10 मिनटात ऐका. पण ती 10 मिनटं तुमची, ती कोणाची नाही. कोणाला पाणी आणून नाही द्यायचं, कोणाचा फोन नाही अटेंड करायचा, काही करा त्या 10 मिनटात. 10 मिनटात तुम्हाला वाटलं मी पटकन खाली फेरी मारून येते, जा. फोन न घेता जाऊन फेरी मारून या. पण ती 10 मिनटं तुमची. आता मी हे फक्त 10 मिनटं म्हणते, तुम्ही ठरवा. 1 तास, अर्धा तास, 3 तास. प्रत्येकीचं लाईफ वेगळं आहे, प्रत्येकीचे छंद वेगळे आहेत, प्रत्येकीचे गोल वेगळे आहेत. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी दिवसभरातला थोडासा वेळ काढा जो फक्त तुमचा असेल. मग काही करून या. मग त्या 10 मिनटात मला आज हे पन्ह बनवते मी, चल मी पन्ह बनवलं.
मी 10 मिनिटात मी गाणी ऐकते, मी जेवण करते, काही डू एनिथिंग, पण ती 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. खूप फरक पडतो प्रणाली. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तुमच्या बोलण्यात, तुमच्या खुश राहण्यात इतका फरक पडेल ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो प्लीज हे करून बघा सगळे. हे मी करते माझ्यासाठी. निश्चित. आज तू इथे आलीस आणि इतकं खाण्याविषयीचं पण मला आधी मी तर ऐकलं होतं की पूजा आजकाल काही खात नाही, ती फक्त ग्रीन टी पिते वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे मला असं होतं अरे बापरे, हा शो पूजासोबत करते, मी ती खाणार की नाही. पण आज तू बऱ्याच गोष्टी, एकतर आमरसपुरी आणि नंतर मोदक खाणार मी. कॅमेरा कट झाला बिकॉज विचित्र मोदक खाते मी. नाही, आणि जे तुला आवडले त्यातल्या 2 हे तरी खा तू भाताचे. सगळं कॅमेरा कट झाल्यावर खाणार आहे. हो निश्चित. त्यामुळे इतकं सगळं तू खाल्लंस, इतकं सगळं म्हणजे तू खाणार आहे. येस. आणि ते तिने आता थोडं थोडं खाल्लेलं आहे. एक अख्खी भाकर संपवली, कळलंय का तुला? निश्चित. हो ग, मग 2 होत्या मग आणि दुसरी पण खातेस. चालू आहे ना. म्हणजे आज डाएटला सुट्टी आहे आणि तिने सकाळपासून काही खाल्लं नाहीये का आता हा शो करायचा आहे म्हणून, नाहीतर मग ती खाऊ शकली नसती. है ना? बरोबर बरोबर होईल, कारण एवढं तर तुम्ही लोक नक्कीच खाऊ नाही शकत. पण ती सकाळपासून बिचारी उपाशी राहिली या शो साठी, बॅलन्स करायला. आणि हेच बॅलन्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये पण करता आलं पाहिजे, जे तू आत्ताच बोललीस. आणि इथे तू आलीस, इतकं छान बोललीस. आणि सालबर्डीच्या निमित्ताने तू पोलिसांविषयीच्याही इतक्या छान गोष्टी सांगितल्यास की निश्चित बिचार म्हणजे त्यांना तेवढं हे मिळत नाही की त्यांना जे श्रेय द्यायला हवं तेवढं उगाचच लोक बोलत असतात. पण लिटरली ह्या गोष्टीही त्यांच्या आहेत, ज्या एक दोघांमुळे संपूर्ण पोलीस खात्याला आपण नावं ठेवू शकत नाही. त्यामुळे खरंच हा सिनेमा, त्यामुळे आमच्यासाठी तू पोलिसाची भूमिका त्यांच्या त्या वेशात दिसणार आहेस, त्या भूमिकेत दिसणार आहेस. आणि त्यामुळे अर्थातच तूही वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर येणार आहेस. त्यामुळे आणि अर्थात एक चांगला सिनेमा सुद्धा आम्ही थरार अनुभव. आणि आता तो वाडा सिनेमा पाहताना तुम्ही पण बघा, कारण तिने आपल्याला त्या वाड्याचा किस्सा सांगितलाय. त्यामुळे लिटरली या सिनेमासाठी शुभेच्छा आणि इथून पुढच्या संपूर्ण तुझ्या कारकिर्दीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद प्रणाली, थँक्यू सो मच. आणि थँक्यू चौरंग, इतकं छान जेवण दिल्याबद्दल. पूजा, आत्ताच तू जेव्हा आमरस खाल्लास तेव्हा तू म्हणालीस मला की थांब, तू बोलू नकोस, मी खाते आणि मी मार्क्स देते. आणि तू खाल्ल्या म्हटलंस की अस्सल आहे, याच्यात काही मिक्स केलेलं नाहीये. जे हापूसमधनं बाहेर पडलाय जो गर, तोच याच्यात आपल्याला प्युअर गर. आणि साखरही नाही, त्या आंब्याचा गोडवा आहे तोच तेवढाच आहे.